नमस्कार, मी श्रुती कुलकर्णी. वृत्तवेधच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्रात प्रथम एक नजर ठळक बातम्यांवर. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची डाळिंब संशोधन केंद्रास भेट. जिल्ह्यातील डाळिंब फळ पिकाच्या क्षेत्रात भरीव वाढ करण्यासाठी नवतंत्रज्ञानाचा वापर करणार. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी व्यक्त केला विश्वास. सोलापुरातील नान्नज आणि गंगेवाडी अभयारण्यात प्राणी गणती संपन्न. गणतीवेळी कृत्रिम पाणवठ्यावर पाणी पिताना आढळला माळढोक. शहरातील नागरिकांना पाणी पुरवठ्याच्या बिघडलेल्या नियोजनाची बसतीये झळ. हद्दवाढ भागात 8 दिवसाआड होतोय पाणी पुरवठा. तात्काळ उपाययोजना न केल्यास पालिकेच्या विरोधात रस्त्यावर उतरण्याचा दिला इशारा. आणि सोलापूर विद्यापीठात आता BSc, BCom, प्रोफेशनल, BBA, BCA आणि BLib अभ्यासक्रम होणार सुरू. कुलगुरू प्राध्यापक लक्ष्मीकांत दाम यांनी दिली माहिती. बातमीपत्रात इथे वेळ झाली आहे सविस्तर बातम्यांची. सोलापूर जिल्ह्याला डाळिंब फळ पिकात पूर्वीचे गतवैभव प्राप्त व्हावे यासाठी डाळिंब उत्पादनात नवतंत्रज्ञानाचा वापर प्रभावीपणे करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी डाळिंब संशोधन केंद्राच्या पाहणी दरम्यान दिली. डाळिंबाचा जिल्हा म्हणून सोलापूर जिल्ह्याची एक विशेष ओळख आहे. परंतु मागील काही वर्षांपासून डाळिंब फळ पिकावर पडणारे विविध रोग, त्यातून डाळिंबाचे कमी दर्जाचे पीक आल्याने न मिळणारा भाव यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी डाळिंब फळ पिकापासून दूर जात असल्याचे चित्र आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी आणि इथला शेतकरी पुन्हा डाळिंब पिकाकडे आकर्षित होऊन सोलापूर जिल्ह्याला डाळिंब फळ पिकात पूर्वीचे गतवैभव प्राप्त व्हावे यासाठी डाळिंब उत्पादनात नवतंत्रज्ञानाचा वापर प्रभावीपणे करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र येथे भेट देऊन येथील डाळिंब फळ पिकावर व त्यातील नवतंत्रज्ञानावर संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांशी चर्चा केली. यावेळी राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ मराठी, जिल्हा अधिकारी, अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, आत्माचे प्रकल्प संचालक मदन मुकणे यांच्यासह अन्य शास्त्रज्ञ उपस्थित होते. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे सोलापूर जिल्ह्यातील डाळिंब फळ पिकाच्या क्षेत्रात भरघोस वाढ करणे तसेच येथील शेतकऱ्यांना डाळिंब फळ पिकातून मोठ्या प्रमाणात आर्थिक समृद्धी मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्याच अनुषंगाने सोलापूर येथील राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्रास भेट देऊन येथील शास्त्रज्ञांशी त्यांनी चर्चा केली. डाळिंब फळ पिकावर पडणाऱ्या विविध रोगांवर प्रतिकार करण्यासाठी दर्जेदार डाळिंब पिकाचे वाण तसेच विविध प्रतिबंधात्मक औषधी तसेच या पिकाच्या उत्पादनासाठी नवतंत्रज्ञानाचा वापर करणे आणि शेतकऱ्यांना याविषयी प्रशिक्षित करण्यासाठी डाळिंब संशोधन केंद्राची कशा पद्धतीने मदत होईल याविषयी त्यांनी माहिती जाणून घेतली. कृषी विभाग व आत्मा यांच्या समन्वयातून जिल्ह्यातील डाळिंब पिकवणाऱ्या शेतकऱ्यांशी संवाद साधण्यात येणार असून डाळिंब फळ पिकाच्या क्षेत्रात वाढ करण्यासाठी योग्य नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिली. दरम्यान बीबी दारफळ येथील डाळिंब उत्पादक शेतकरी संतोष निळ यांच्या डाळिंब पिकाच्या प्लॉटला जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी भेट दिली. शेतकरी संतोष निळ यांनी डाळिंब पिकाच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी नवीन लागवड पद्धतीचा वापर केलेला आहे. ही पद्धत म्हणजे एक खोड लागवड पद्धत होय. ही पद्धत बैरागवाडी तालुका माढा येथील शेतकरी प्रवीण माने यांनी विकसित केली आहे. या एक खोड लागवड पद्धतीमुळे डाळिंब फळ पिकाच्या उत्पादनात भरघोस वाढ होते अशी माहिती माने यांनी दिली. पाकणी येथील डाळिंब पिकवणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी डाळिंब फळ पिकाच्या परंपरागत लागवड पद्धतीची माहिती जाणून घेतली. यावेळी त्यांनी संबंधित शेतकऱ्यांची डाळिंब फळ पिकाच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा करून जिल्ह्यातील डाळिंब फळ पिकाचे क्षेत्र वाढवणे यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी कृषी विभाग प्रयत्न करेल. प्रशासनाच्या वतीने योग्य नियोजन करण्यात येईल असे सांगितले. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, प्रकल्प संचालक आत्मा मदन मुकणे, तालुका कृषी अधिकारी अतुल पवार, कृषी विभागातील सर्व अधिकारी तसेच भूसेवा शेतकरी उत्पादक कंपनीचे सर्व संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते. सोलापूर शहराच्या तापमानात गेल्या 2 दिवसांपासून काही अंशी घट झाली आहे.
मात्र वातावरणात ढग कायम असल्याने सर्वच जण वरुणराजाची आतुरतेने वाट पाहत आहेत. सोलापूर शहर नेहमी शोलापूर म्हणून ओळखले जात आहे. एप्रिल महिन्यात तापमानाचा पारा वाढला होता, तर मे महिन्यात तापमानाचा पारा हा 45 अंशावर गेल्याचे दिसून येत सोलापूरच्या तापमानात वारंवार वाढ झालेली दिसून येते आहे. मात्र शहराच्या तापमानात मे अखेरीस घट होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. सध्या शहर परिसरात उन्हाच्या तीव्र झळा कमी झाल्याने शहरवासियांना दिलासा मिळाल्याचे दिसत आहे. उन्हाळ्यात गुलमोहराचा मोहर फुलल्याने वातावरण प्रफुल्लित झाल्याचे दृश्य पाहावयास मिळाले. शहराच्या तापमानात 4 अंशांनी घट होऊन 41 अंशांवर गेलेला पारा 37 अंश सेल्सिअसवर आलेला आहे. मात्र उन्हाच्या झळा आणि ढग कायम असल्याचे दिसून येत आहे. सकाळी आणि दुपारी उन्हाची धग तर संध्याकाळी वारा पाऊस कोसळत असल्याने नागरिकांना मान्सूनची आतुरता लागलेली दिसत आहे. सोलापुरातील नान्नज आणि गंगेवाडी माळढोक पक्षी अभयारण्य येथे निसर्ग अनुभवासह प्राणी गणना संपन्न झाली. यावेळी अभयारण्यातील कृत्रिम पाणवठ्यावर पाणी पिताना माळढोकची मादी आढळली. प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव नागपूर कार्यालयाचे आदेश आणि प्रमुख वनसंरक्षक वन्यजीव विभाग पुणे कार्यालयाच्या सूचनेनुसार माळढोक पक्षी अभयारण्य वनपरिक्षेत्र कार्यालयाकडून अभयारण्य परिक्षेत्रात निसर्ग अनुभव आणि प्राणी प्रगणना उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमात पर्यावरण प्रेमी आणि वनकर्मचारी यांच्यासह अशासकीय संस्थांनी उत्साहाने सहभाग नोंदवला. निसर्ग आणि वन्य प्राण्यांबद्दल आवड निर्माण करून सद्यस्थितीबाबत माहिती संकलित करण्याकरता प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव नागपूर यांनी राज्यातील विविध अभयारण्य क्षेत्रात पर्यावरण निसर्ग अनुभव उपक्रम राबवण्याबाबत सूचना केल्या होत्या. हा निसर्ग अनुभव उपक्रम कसा राबवावा याबाबत सविस्तर मार्गदर्शक सूचना देखील निर्गमित करण्यात आल्या होत्या. 22 मे दुपारी 3 वाजल्यापासून 23 मे रोजी दुपारी 3 असा एकूण 24 तासांचा उपक्रम बुद्ध पौर्णिमेचे औचित्य साधून राबवण्यात आला. नान्नज आणि गंगेवाडी माळढोक पक्षी अभयारण्याच्या परिक्षेत्रातील नान्नज, वडाळा, मार्डी, गंगेवाडी, हिरज, नरोटेवाडी सह एकूण 24 ठिकाणी पाणवठ्यावरील लपणगृह, माळरानावरील मचाण आणि निरीक्षण गृहातून 30 वन अधिकारी आणि कर्मचारी, 9 अशासकीय संस्था सदस्य, सातारा, कर्नाटक मधील प्राणीप्रेमी यांनी निसर्ग अनुभव उपक्रमात सहभाग नोंदवत प्राणी गणना नोंदवली. दरम्यान सोलापूरच्या माळढोक पक्षी अभयारण्याच्या परिसरात माळरान आणि पाणवठ्यावर वन कर्मचारी, स्वयंसेवक आणि हालचाल टिपणारे स्वयंचलित कॅमेऱ्याद्वारे विविध प्राणी पक्ष्यांची नोंद झाली आहे. यामध्ये प्रामुख्याने लांडगा, खोकड, काळवीट, नीलगाय आणि अभयारण्याचे आकर्षण असलेल्या माळढोक यांची हालचाल नोंदली गेली. या उपक्रमांद्वारे घेण्यात आलेल्या नोंदींमध्ये आढळून आलेल्या वन्य प्राण्यांबाबत प्राथमिक नोंदीमध्ये माळढोक मादी 1, लांडगा 8, खोकड 13, मुंगूस 5, रानमांजर 6, रानटी ससा 18, रानडुक्कर 249, सायाळ 1, कोल्हा 4, घोरपड 2, मोर 61, काळवीट 362, नीलगाय 6 यांचा समावेश आहे. या निसर्ग अनुभव प्राणी प्रगणनेमध्ये उत्सुकता लागली होती ती माळढोकचे अस्तित्व शोधण्याची. संबंध महाराष्ट्रातील माळढोक पक्षी अस्तित्वाची नोंद असलेले सोलापूर आणि विदर्भ हे 2 ठिकाणी मात्र मागील काही वर्षांपासून दोन्ही ठिकाणी एक पक्षी दिसल्याच्या नोंदी आहेत. पण सोलापुरातील माळढोकच्या अस्तित्वाची नेहमीच शंका उपस्थित केली जाते. पण यंदाच्या निसर्ग अनुभव आणि गणनेला निसर्गाकडून प्रतिसाद लाभला आणि हाडामांसाच्या जिवंत माळढोकने आपली ऐटदार उपस्थिती दाखवली आणि आपले अधिकृत अस्तित्व दाखवले. या निसर्ग अनुभव उपक्रम प्राणी प्रगणनेसाठी तुषार चव्हाण, उपवनसंरक्षक वन्यजीव पुणे, स्नेहल पाटील, उपविभागीय वनाधिकारी, किशोर कुमार येळे, सहाय्यक वनरक्षक वन्यजीव पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली शुभांगी जावळे, वनपरिक्षेत्र अधिकारी नान्नज, वनपाल GD दाभाडे, संतोष मुंडे, वनरक्षक अशोक फडतरे, विवेकानंद विभूते, सुनील थोरात, सत्वशिला कांबळे, ललिता बडे यांनी उपक्रम राबवला. उपक्रम यशस्वी करण्यासाठी BNHSचे उपसंचालक डॉ. सुजित नरवडे, GIB फाउंडेशनचे अध्यक्ष पंकज चिंदरकर यांनी कार्यशाळेसह उपक्रमाचे नियोजन केले. सोलापूर विद्यापीठात आता BSc, BCom प्रोफेशनल, BBA, BCA आणि BLib हे अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय
कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर यांनी घेतला असल्याची माहिती कुलगुरू प्राध्यापक लक्ष्मीकांत दामा यांनी दिली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात यंदाच्या 2024-25 शैक्षणिक वर्षापासून पदवीचे अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय कुलगुरू प्राध्यापक प्रकाश महानवर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठ प्रशासनाने घेतला आहे. या अंतर्गत आता विद्यापीठ संकुलात BSc, BCom प्रोफेशनल, BBA, BCA आणि बिलीब अभ्यासक्रम सुरू होणार असल्याची माहिती प्रभारी कुलगुरू प्राध्यापक लक्ष्मीकांत दामा यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. नवीन शैक्षणिक धोरणानुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ प्रशासनाने नव्याने काही अभ्यासक्रम यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. या अंतर्गतच विद्यापीठ संकुलात 12वी नंतर विद्यार्थ्यांना आता पदवीचे शिक्षण घेण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे. विद्यापीठाच्या इतिहासात हे प्रथमच झाले असून त्या संदर्भाची संपूर्ण तयारी विद्यापीठ प्रशासनाकडून सध्या सुरू आहे. पदवीच्या या अभ्यासक्रमांसाठी स्वतंत्र अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरता तज्ञ मार्गदर्शक, अद्ययावत सोयी सुविधा, सुसज्ज ग्रंथालय, क्रीडांगणे, लॅबोरेटरीज, इमारत आदी पायाभूत सुविधा तसेच विद्यार्थ्यांसाठी निवासासाठी वसतिगृहाची देखील सोय राहणार आहे. 12वी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर BSc पदवीसाठी थेट प्रवेश घेता येणार आहे. याकरता मॅथमॅटिक्स, स्टॅटिस्टिक्स, कम्प्युटर सायन्स, जिओलॉजी, एन्व्हायरमेंटल सायन्स, बायोटेक्नॉलॉजी, मायक्रोबायोलॉजी, पॉलिमर टेक्नॉलॉजी, फाईन अँड बल्क केमिकल टेक्नॉलॉजी, फार्मास्युटिकल टेक्नॉलॉजी, सरफेस कोटिंग टेक्नॉलॉजी, फिजिक्स, इलेक्ट्रॉनिक्स सायन्स, बॉटनी, झुलॉजी आणि डेटा सायन्स यापैकी विद्यार्थ्यांना आपल्या आवडीचे विषय निवडता येणार आहेत. 12वी कॉमर्सच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात यंदा प्रथमच BCom प्रोफेशनल अभ्यासक्रमातून शिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे. यासाठी स्वतंत्र अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. याबरोबरच विद्यापीठ कॅम्पसमध्ये यंदा प्रथमच कोणत्याही शाखेतून 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना BBA, BCA आणि बिलीब पदवी अभ्यासक्रमासाठी थेट प्रवेश घेता येणार आहे. दरम्यान या पत्रकार परिषदेस कुलसचिव योगिनी घारे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉक्टर श्रीकांत अंधारे, सामाजिक शास्त्र संकुलाचे संचालक डॉक्टर गौतम कांबळे, कौशल्य विकास विभागाचे संचालक डॉक्टर प्रभाकर कोळेकर, डॉक्टर धवल कुलकर्णी, डॉक्टर सदानंद शृंगारे आदी उपस्थित होते. नमस्कार. सोलापूर विद्यापीठात आता BSc, BCom प्रोफेशनल, BBA, BCA आणि बिलीब अभ्यासक्रम सुरू होणार आहे. त्या संदर्भात आज पत्रकार परिषद घेत आहोत. त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर 10 टेक्नॉलॉजी आहे, त्याच्यानंतर बायोटेक्नॉलॉजी, मायक्रोबायोलॉजी, जिओलॉजी, स्टॅटिस्टिक्स, कॉम्प्युटर सायन्स, पॉलिमर टेक्नॉलॉजी, फाईन अँड बल्क केमिकल टेक्नॉलॉजी, फार्मास्युटिकल टेक्नॉलॉजी, सरफेस कोटिंग टेक्नॉलॉजी, फिजिक्स, इलेक्ट्रॉनिक्स सायन्स, बॉटनी, झुलॉजी आणि डेटा सायन्स अशा जे काही व्यवसायाभिमुख कोर्सेस आहेत ते विद्यापीठात चालू करायचं दृष्टिकोन आम्ही मांडलेला आहे. हे सर्व कोर्स किती वर्षाचे आहेत आणि किती लेक्चर काय असेल? सर, हे कोर्सेस जे ग्रॅज्युएशनचे कोर्सेस आहेत ते 4 वर्षासाठी आहेत. 3 वर्षासाठी डिग्री आणि ऑनर्स जे आहे ते 4 वर्षासाठी. अशी टोटल BSc ची 4 वर्षाची डिग्री आहे. आणि त्याचसोबत ह्या कोर्सेसची जी काही फी स्ट्रक्चर आहे, आता सध्या जे अफिलिएटेड कॉलेजमध्ये जी काही फी स्ट्रक्चर आहे त्याचप्रमाणे विद्यापीठ सुद्धा आकारणार आहे. ग्रँटेडला जेवढे होतील तेवढी ग्रँटेडची फी, नॉन ग्रँटला जेवढी होती नॉन ग्रँटची फी अशी असणार आहे. सर्वसामान्य नागरिकांना पाणी पुरवठ्याच्या बिघडलेल्या नियोजनाची झळ सहन करावी लागत आहे. यावर तातडीने उपाययोजना न केल्यास नागरिक प्रशासनाच्या विरोधात रस्त्यावर उतरतील असा इशारा माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांनी दिला आहे. दुसरं काय करणारच नाही त्यांना. पाणी पुरवठा नियोजनाच्या अभावामुळे शहराच्या पाणी पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. सर्वसामान्य नागरिकांना पाणी पुरवठ्याच्या बिघडलेल्या नियोजनाची झळ सहन करावी लागत आहे. यावर तातडीने उपाययोजना न झाल्यास नागरिक प्रशासनाच्या विरोधात रस्त्यावर उतरतील असा इशारा माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांनी दिला आहे. सोलापूर शहराच्या पाणी पुरवठ्याच्या बिघडलेल्या नियोजनाची झळ संपूर्ण सोलापूर शहराला सहन करावी लागत असताना सोलापूर शहरातील प्रमुख प्रभाग क्रमांक 11 समाधान नगर परिसरात काही भागात 6 ते 7 दिवसांत पाणी पुरवठा होत असून त्या भागात अत्यंत कमी दाबाने कमी वेळ पाणी पुरवठा होत असून त्याच अर्ध्या भागात
10 दिवसाआडही पाणी पुरवठा होत नसल्याने इथल्या नागरिकांनी माजी नगरसेवक सुरेश पाटील यांना बोलवून त्या भागामध्ये संबंधित विभागीय कार्यालय क्रमांक 3 विभागीय अधिकारी लोखंडे, त्याच विभागातील जेई अंजना कोणे, अधिकारी दुर्लेकर, चावीवाला शेखर इगे यांना घेऊन त्या भागात पाहणी केली असता मोठ्या प्रमाणात जनआक्रोश पाहावयास मिळाला. स्थानिक नागरिकांनी आपल्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करताना 9 दिवस झाले पाणी येत नाही, कसे जगायचे असे प्रश्न विचारत महापालिका प्रशासन आणि अधिकाऱ्यांना धारेवर घेतले. दरम्यान जोपर्यंत पाईपलाईन होत नाही तोपर्यंत महानगरपालिकेने 4 दिवसाआड पाणी पुरवठा करावा, अन्यथा सर्व नागरिकांनी विभागीय कार्यालय आणि महानगरपालिकेसमोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा या भागातील संतप्त झालेल्या जनतेने दिला आहे. आता 5व्या दिवशी राहून पण 10व्या दिवशी पाणी येतं. 10व्या दिवशी तरी 10 दिवसाला पाणी येत नाही आम्हाला. काय मला मग कुठं जायचं? बोरला गेलं तर बोरला पाणी येत नाही. आम्हाला जाऊन यायचं, पाणी कधी भरायचं, कधी काय करायचं. सकाळी 5ला सोडलं तर सगळे पाणी भरते, सगळ्याच पाणी होते. कामाला कधी जायचं, रात्री झोपायचं, कधी बस बघते आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला त्रास होतो पाणी येऊन. रात्री 2:30ला 3ला येत पाणी यायचं. त्या भैया फोन लावला तर फोन उचलत नाही आणि पाणी सोडलं ना तर तोंड दाखवायला येते त्याने. तू पाणी सोडलं तर राहते, तुमची वाली फक्त पाणी सोडलं तर कामं करावं लागतं त्यांनी. तसं केल्यावर कसं एकीकडे पाणी एकीकडे नाही, कसं बाकी नाही. मला उन्हाळ्यात पाणी पेक्षा पाहिजे आम्हाला. 10 दिवसाला पाणी म्हटलं 10 दिवसांनी कुठलं पाणी प्यायचं. हे रोडला पाणी हमेशाच येत नाही. कुठला रोड नाव का? हे बसवेश्वर चौक. बसवेश्वर चौकला पाणी कायम येत नाही. इकडे पलीकड बाबुलाल चौक वगैरे ते मशीदपाशी कायम पाणी येत असतं. आमच्या एरियामध्ये पाणी अजिबात येत नाही आणि कमी प्रमाणात येते. मोटर लावलं तर थोडं पाणी येते. आज तरी बुधवार आहे, लाईट नाही आणि आम्हाला पाणी मिळत नाही. ते 10 दिवसाला 12 दिवसाला पाणी त्यांनी सोडाले. दुर्लेकर आहे. आता ज्या 2-3 महिन्यात काय झालं मला माहीत नाही. आता तुम्ही नसताना तुम्ही सर्व कोणते वगैरे आपले सर्व घरोघर बघायला भेटते. आता लोक साहेब आले, मी काही महिलांना ऐकलो, कारण एक साईडला मशिदीपासून तिकडे पाणी आहे. एक मिनिट मी तुमचं सर्व गोष्टी करा आणि इकडं पाणी नाही आहे. आणि इकडंसाठी अंजुताई तू आणि ते आपलं चाईवाला पाणी सोडल्यावर ते पाणी तिकडंच चाललंय, इकडं पाणी येणं. मग इकडं पाणी येणं म्हणजे असं याचा अर्थ असतंय की तुम्ही इथं वाल बसवलं पाहिजे. तिथं पाणी चालू झालं की तिकडचं वाल बंद करायचं आणि इकडचं वाल चालू करायचं. एक मिनिट मग नंतर तुझं काय समस्या आहे सांग, ऐकून सांग. माझ्याकडे काय चुकत असेल तर सांगायला पाहिजे तुम्ही पण. काय मी काय एवढं माझं मत मी सांगत असतो की यांचं मत कसं आहे की तिकडचं वाल बंद केलं की ते पाणी बंद झालं की इकडं वाल आमच्याकडे तसं आहे. आम्हाला पाणी कुठं आलं नाही तर तिथं काय करतो आम्ही इकडचं 3 ते 6 पाणी देतो. 7 ते 9 एकीकडे देतो, 9 ते 12 एकीकडे देतो, 12 ते 3 देतो, 3 ते 6 देत असतो. जिथं पाणी येत नाही लोकांना आपण टॅक्स तर सर्वांकडनं घेतो आणि त्याचं काम करत असते आपल्याला. इथं जर एवढं ओरडाओरडी असेल की माझ्यासारख्या लंगड्या माणसाला बोलून सांगायचं काम एवढं हे असेल मल्लोणाचं या लोकांचं, तर मी तर आलो. आता मला हे चालत नसतं. मी जिथं जिथं काम करत असतो माझं काय संबंध नाही, देणं नाही घेणं नाही. मी ते काही इलेक्शनला उभारत नाही काय नाही. पण जे काय प्रेम आहे आमची आई बहीण आमचं भावाचं याने बोलावला त्या प्रेमाखातीर आलेलं आहे. मला तुला आणि अंजुताईला सांगायचं साहेबाला की जिकडं पाणी जास्त येत आहे, काल मी पाणी सोडला म्हणून तू आज मी पाणी सोडला म्हणून तू जर असं जर पाणी सोडला ना तुला सस्पेंड करा म्हणून मी बसणार. तू पाणी सर्वांना समान न्याय द्यायचं. एक मलाच पाणी द्यायचं आणि लोखंडे साहेबांना द्यायचं नाही असं बिलकुल होऊ नये. सर्वांना समान न्याय. यांना एवढ्या लोकांना 3 तास दिला बंद कर, एवढ्या लोकांना 3 तास नंतर यांना याच्यामधलं निम्मे लोकांना 3 तास द्या, या निम्मे लोकांना 3 तास द्या असं कर. आणि यांनी तुला फोन केला तू फोन उचलत नाही, तू फोन उचललं नाही म्हणून तू ताईला लावायचं, ताई उचललं नाही मी लोखंडे साहेबांना लावायचं असं होऊ नये. असं झालं तर यांनी काय म्हणलं आता अण्णा आपण आंदोलन करणार. मी त्या आंदोलनामध्ये सहभागी राहणार. मी लंगडा असू दे, आंधळा असू दे, पांगळा असू दे, चालू होतं. त्यांच्यासाठी साहेबाला फोन केलो. साहेब गोलप बरोबर होते. गोलप साहेब सांगितले माझ्यावरच आहे की मला वाटलं खोटं सांगायला का साहेब आमचे. मग यांनी कन्फर्म करण्यासाठी त्यांनी स्वतः फोन दिले. अण्णा बोला त्यांच्याशी. मी बोललो त्यांच्याशी. त्याने म्हणलं अण्णा माझ्याबरोबर आहे साहेब त्यांना पाठवून द्या. अण्णा काम संपलं की पाठवतो बोलले. आले साहेब. साहेब आल्याबद्दल आमचं काय कोणाचा राग नाही, चांगलं झालं आलात. इथल्या लोकांचं म्हणणं कळालं. परंतु इथं जे काही चाललंय राजकारण ते राजकारण बंद करायचं. सर्वांना व्यवस्थित पाणी द्यायचं. जर तू व्यवस्थित पाणी नाही दिला साहेबांनी
तर याला सस्पेंड करायचं नाही तर पडतात याला कारवाई टाकायचं. यांना इथं जर ओरडाओरडी झालं यांना काढून टाकायचं शिफारस ठेवू. मी कारंजे साहेबाला बोला म्हणून बोलतो, पहिला लोखंडे साहेबाशीच बोलतो मी, कारण लोखंडे काम करणारा माणूस आहे. आता खरं तर त्यांनी येणारच नव्हता, मोठ्या साहेबापाशी होता, त्याने आला आपल्या तुमच्या प्रेमा खातीर माझ्या ह्याच्यासाठी आला. परंतु आता यापुढं असं होऊ नये. आज तुम्ही 4 वाजता पाणी सोडता म्हणता, आता कामाला गेले त्यांना मला माहित नाही, त्यांना सकाळी तर पाणी द्या नाहीतर संध्याकाळी तर पाणी द्या. आणि जे पाणी तिकडे आलं त्यांना देऊन ते बंद करून टाकावा. तसं काय सिस्टीम करता येतं का सांगा? साहेब करतील ना, मक्तेदारला घेतील, चोरीला बोलवतील, सगळ्यांना बोलवतील, कुणाच्या बापाला बी बोलू शकतो आपण पाण्यासाठी. आता जिवार पंप चालवतो आपण, आपलं पाणी नाही म्हणून लोकांना. हे काय चिल्लर आहे, वाल बसवायचं काम, वाल बसून घ्या. माझी विनंती आहे लोखंडे साहेबाला, काय करावं लागतं ते बघून घ्या, ते बघून घ्या आणि पुढच्या पाण्यापर्यंत मला कळवा. पुढच्या पाण्यात झालं मी पुन्हा येतो इथं. मला काय मी गाडीवर येतो, लगड्यात येतो, त्याला काय नाही. त्यांचा आशीर्वाद, प्रेम, तुमचं सहकार्य असेल तर एक गाडा व्यवस्थित चालतंय. यांना पाणी मिळालं पाहिजे असं सिस्टीम करायचं. अजून काय काय बोलायचं तुम्हाला? धाराशिव तालुक्यातील तेर, पानवाडी, जागजी, पळसप, मोतवाडी, भंडारवाडी शिवारात गुरुवार दिनांक 23 मेच्या दुपारी अचानक आलेल्या अवकाळी पावसाने आणि वादळी वाऱ्याच्या तडाख्याने अनेकांचे संसार उघड्यावर आणत शेतकऱ्यांवर आसमानी संकट कोसळले. धाराशिव तालुक्यातील तेर, पानवाडी, जागजी, पळसप, मोतवाडी, भंडारवाडी शिवारात गुरुवार दिनांक 23 मेच्या दुपारी अचानक आलेल्या अवकाळी पावसाने व वादळी वाऱ्याच्या तडाख्याने हैदोस घालत अनेकांचे संसार उघड्यावर आणत शेतकऱ्यावर आसमानी संकट कोसळले. पानवाडी येथील अमोल कोळी, जगदीश सावतर यांच्या शेतातील पत्र्याचे शेड उडून गेले, तर चंद्रकांत ढगे यांच्या घरावरचे पत्रे उडून संसार उघड्यावर पडला. फुलचंद माने यांच्या शेतातील विद्युत डीपी, विद्युत पोल, झाडे कोलमडून पडली. भंडारवाडी येथील रूपचंद माळी, सोमनाथ एडके, सुधाकर पाटील यांच्या घरावरील पत्रे उडून संसार उपयोगी साहित्याबरोबरच लिंबाचे झाड ट्रॅक्टरवर मोडून पडल्यामुळे ट्रॅक्टरचे देखील नुकसान झाले. पळसप येथील लिमराज लाकाळ यांच्या शेतातील 2 सौर ऊर्जा प्लांट मोडून उडून जाऊन लाखोंचे नुकसान झाले, तर काही शेतकऱ्यांच्या जनावरांच्या निवाऱ्यावरचे शेड, कडबा, गंजी उडून गेल्या, तसेच पपईचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तुळजापूरचे विद्यमान आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी घटनास्थळाला भेट देऊन झालेल्या नुकसानीची पाहणी करून नागरिकांशी संवाद साधून तात्काळ पंचनामा करण्याच्या संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देऊन शेतकरी व नागरिकांना धीर देत तुम्हाला उघड्यावर सोडणार नाही, मी तुमच्या सोबत असल्याबाबतचे आश्वासन दिले. केज तालुक्यातील जीवाची वाडी येथील साठवण तलावात दारू पिऊन नशेत दिनांक 23 गुरुवारी दुपारी 12 वाजता मासे धरण्यासाठी गेले असता नितीन मच्छिंद्र काळे वय 34 यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. केज तालुक्यातील जीवाची वाडी येथील साठवण तलावात दारू पिऊन नशेत 23 मे रोजी दुपारी 12 वाजता मासे धरण्यासाठी गेलेल्या नितीन मच्छिंद्र काळे वय 34 यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्यांना पोहता येत होते, परंतु ते मासे पकडण्यासाठी पोहत जाताच त्यांचा मृत्यू झाल्याचे प्रथम समयी दिसून आले. मृतदेह शोधण्यासाठी परळी वैजनाथ येथील बचावकार्य पथकास पाचारण करण्यात आले, परंतु 23 तासानंतर नितीन काळे यांचा मृतदेह तलावातील पाण्यात फुगून वर आल्याचे दिसताच येथील स्थानिक मासेकरी करणारे पांडुरंग मारुती चुंबळे व बचाव कार्य पथक यांनी मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. केज पोलीस स्टेशन अंतर्गत विडा बीटचे राजू वंजारी व शेख समीन पाशा यांनी पंचनामा केला. यावेळी गुरुवारी रात्री केज तहसीलदार अभिजित जगताप 4 तास घटनास्थळी तळ ठोकून दाखल होते. तलाठी उत्तरेश्वर घुले, ग्रामविकास अधिकारी महेंद्र मुंटे, शासकीय अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. नंतर प्रेत ग्रामीण रुग्णालय विडा येथे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. दुपारी 3 वाजता त्यांच्या मूळगावी जीवाची वाडी येथील स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, 1 मुलगा 1 मुलगी, आई वडील असा परिवार आहे. मेंढी भालगाव येथे अखंड हरिनाम सप्ताहाची अडबंगनाथ संस्थानचे अरुणानाथ गिरीजी महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने उत्साहात सांगता झाली.
सद्गुरू गंगागिरीजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने व अडबंगनाथ संस्थाचे प्रमुख गुरुवर्य अरुणगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली गंगापूर तालुक्यातील मेंढी भालगाव येथे सर्व समाज बांधवांच्या वतीने मागील वर्षापासून सुरू केलेल्या दक्षिणमुखी हनुमान मंदिरासमोर यावर्षीही 5 दिवस चाललेल्या वार्षिक सप्ताहाचे नियोजन सुंदर प्रकारे करण्यात आले होते. शुक्रवार रोजी अडबंगनाथ संस्थानचे अरुणगिरीजी महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने सांगता आणि महाप्रसादांनी सांगता करण्यात आली. यावेळी पंचक्रोशीतील सर्व जाती धर्माच्या लोकांच्या सप्ताहादरम्यान एकीचे रूप पाहून महाराजांनी सर्व पंचक्रोशीतील मुस्लिम बांधवांचेही विशेष कौतुक केले. निलंगा शहरासह तालुक्यातील अनेक गावात संविधान संरक्षण रथाचे उत्साहात स्वागत करण्यात आले. निलंगा शहरासह तालुक्यातील अनेक गावात संविधान संरक्षण रथाचे उत्साहात स्वागत करण्यात आले. भारतीय संविधानाने सर्व जाती धर्माच्या लोकांना एक संघ ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. राष्ट्रीय एकात्मता बंधुभाव जोपासला जावा यासाठी महत्वाची भूमिका बजावली आहे. जगात सर्वात चांगले संविधान म्हणून ज्यांचा गौरव केला जातो ते भारतीय संविधान बदलण्याचा डाव येथील वर्णवादी लोकांनी आखला आहे. भारतीय संविधानाचे संरक्षण करण्यासाठी सर्व भारतीयांना हा कुटील डाव हाणून पाडण्यासाठी तयार राहणे गरजेचे आहे. यासाठी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने बौद्ध पौर्णिमेनिमित्त संविधान सन्मान रॅली व भिक्खू संघाच्या धम्म प्रवचनाचे निलंगा शहरासह संपूर्ण तालुक्यात उत्साहात स्वागत करण्यात आले. भारतीय बौद्ध महासभा निलंगा तालुका शाखेच्या वतीने भव्य संविधान सन्मान रथ आणि वंदनीय भिक्खू संघाचे निलंगा नगरीमध्ये हर्षोल्लासाने स्वागत करण्यात आले. यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथील संबोधी बुद्ध विहारामध्ये संविधान सन्मान तसेच पदाधिकारी व कार्यकर्ता संवाद मेळावा पार पडला. तसेच हलगरा व औराद यासह तालुक्यातील अनेक गावांमध्ये निलंगा तालुका शाखेच्या वतीने भव्य संविधान सन्मान रथ आणि वंदनीय भिक्खू संघाच्या हर्षोल्लासाने स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमात देवदत्त बनसोडे यांनी आपल्या बुलंद आवाजात बुद्ध भीम व संविधान गीत गाऊन वातावरण निर्मिती केली. अशोक शिंदे यांनी संविधान सन्मान व संविधानाची गरज याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. त्यानंतर भिक्खू संघाचे प्रवचन झाले. श्री घृष्णेश्वर माध्यमिक व उच्च महाविद्यालय खुलताबाद या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी 12वीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळविले. खुलताबाद विवेकानंद शिक्षण संस्था संचलित श्री घृष्णेश्वर विद्यालय खुलताबाद येथील उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी-मार्च 2024 परीक्षेत विज्ञान शाखेचा निकाल 100% आणि कला शाखेचा निकाल 92.33% तर MCVCचा 66.66% लागला. सालाबादप्रमाणे याही वर्षी दोन्ही शाखेमध्ये विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त केले. विज्ञान शाखा प्रथम क्रमांक जारवाल कुणाल कमल सिंग 83.33%, द्वितीय सय्यद माहीम अनवर 81.33%, तृतीय वाकळे अपर्णा बाबासाहेब 81.17% कला शाखा, प्रथम क्रमांक कुमारी गवारी प्रतीक्षा यशवंत 80.50%, द्वितीय क्रमांक चव्हाण आकाश नामदेव 74.50%, तृतीय क्रमांक राठोड आरती संजय 72.33%. MCVC विभाग प्रथम क्रमांक हिवरडे रामेश्वर मुरलीधर 73.33%, द्वितीय क्रमांक आढाव उत्कर्ष राहुल 67%, तृतीय क्रमांक शेख रेहान 64.83%. संस्थेचे अध्यक्ष अक्षयभाऊ शिसोदे पाटील, उपाध्यक्ष अमरभाऊ शिसोदे पाटील, सचिव यशोद शिसोदे पाटील, सहसचिव श्रीमंतराव शिसोदे पाटील, कोषाध्यक्ष तुषारभाऊ शिसोदे पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य संजय वरकड, उपमुख्याध्यापक सुहास अडके, इफ्तेकार कुरेशी, चंद्रकांत चौधरी, लक्ष्मण धनवे, शीला भोसले, सुनीता ठोंबरे, सुजाता सोनवणे, भगवान इंगळे, सोपान आढाव, रामेश्वर राठोड, मनोज दोडेवार, विठ्ठल तांबे, राजेंद्र सूर्यवंशी, परमेश्वर हजारे, मिलिंद बोडके, श्रीमती धीवर, रामेश्वर धारे, दिलीप मालोदे, रवींद्र सावजी यांनी उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. बातमीपत्रात शेवटी पुन्हा एक नजर ठळक बातम्यांवर. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची डाळिंब संशोधन केंद्रास भेट. जिल्ह्यातील डाळिंब फळ पिकाच्या क्षेत्रात भरीव वाढ करण्यासाठी नवतंत्रज्ञानाचा वापर करणार. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी व्यक्त केला विश्वास. सोलापुरातील नान्नज आणि गंगेवाडी अभयारण्यात प्राणी गणती संपन्न. गणतीवेळी कृत्रिम पाणवठ्यावर पाणी पिताना आढळला माळढोक.
शहरातील नागरिकांना पाणी पुरवठ्याच्या बिघडलेल्या नियोजनाची बसतीये झळ. हद्दवाढ भागात 8 दिवसाआड होतोय पाणी पुरवठा. तात्काळ उपाययोजना न केल्यास पालिकेच्या विरोधात रस्त्यावर उतरण्याचा दिला इशारा. आणि सोलापूर विद्यापीठात आता BSc, BCom, प्रोफेशनल, BBA, BCA आणि BLib अभ्यासक्रम होणार सुरू. कुलगुरू प्राध्यापक लक्ष्मीकांत दाम यांनी दिली माहिती. या बातम्यांसह इथेच थांबतो आहोत. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत ताज्या घटना घडामोडींसाठी अवश्य पाहत रहा सत्याचा अचूक वेध वृत्तवेध. नमस्कार.